वासियांना केला जातो चढ्या दराने स्वस्त धान्य पुरवठा, दुकानदारांची मनमानी। परवाना रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा जिल्हा पुरवठा कार्यालयावर मोर्चा। एरगाव येथे आयोजित आदिवासी मेळावा आणि सामाजिक सभागृहाचं आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। आणि दुर्गापूर झोपडपट्टी वासियांना न्याय द्यावा, पप्पू देशमुख यांची पत्र परिषदेत मागणी। नमस्कार, आपलं स्वागत आहे लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात। बातमी आहे एका दुकानदाराच्या मनमानीची। भद्रावती तालुक्यातील रानतळोधी येथील स्वस्त धान्य दुकानदार ग्रामस्थांना अनियमित आणि शासनाच्या नियमांची पायमल्ली करत चढ्या भावानं धान्य पुरवठा करीत असल्यानं गुरुवारी रानतळोधी येथील ग्रामस्थांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवून या दुकानदाराविरोधात एल्गार पुकारला। या गावात नामदेव कोसाळे यांच्याकडे स्वस्त धान्य वितरित करण्याचा परवाना आहे, मात्र हा दुकानदार मागील 4-5 महिन्यांपासून लाभार्थ्यांना विहित परिणामापेक्षा कमी धान्य देणं, धान्याचे पैसे जादा दराने घेणं असे शासनाच्या नियमांचं उल्लंघन करत गावकऱ्यांना आर्थिक लोभासाठी वेठीस धरत असल्यानं गावकऱ्यांनी अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या धरत या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली। यापूर्वी 3-4 महिन्यांअगोदर ग्रामस्थांनी तशी रीतसर तक्रार केली होती, परंतु चौकशी अहवालानंतरही या दुकानदारावर कारवाई करण्यात न आल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या प्रकरणी रानतळोधी येथील ग्रामस्थांनी लाईव्ह चंद्रपूरशी बातचीत करताना या दुकानदाराचा स्वस्त धान्य पुरवठ्याचा परवाना रद्द करून तो दुसऱ्या व्यक्तीला देण्यात यावा अशी मागणी केली आहे। धान्य दुकान बदल आम्हाला तो एक बेकायदेशीर भावानुसार आम्हाला तो विकत आहे। त्या भांडणामुळे आम्ही त्याला निलंबित करत आहोत, तरी पण त्याच्यावर कारवाई होऊन राहिलेली नाही किंवा त्यांना निलंबित करत नाही आहे। आम्ही त्यांच्या घरी जेव्हा धान्य गोदाम उचलाले जातो तेव्हा एकटा टिकटा पाहून तो ढकलत शिवा गाडी किंवा मानहार एक आमच्या आदमीने केला आहे। त्या तक्रारीबद्दल सुद्धा आज आम्ही पण आलो आहो आणि हा निर्णय लागायला पाहिजे असं एक माझा मन व्यक्त आहे। मी रानतळोडीचा मंगलदास नानाजी आत्राम राशन दुकानदारबद्दल तक्रार करून बोलत आहोत। राशन दुकानदार वाटप करता वेळे पाशिंगमध्ये सुद्धा मारत आहे आणि पाशिंग देता वेळे अर्धा किलो एका मापात 5चा 10चा माप असेल त्याच्यात अर्धा किलो मारत आहे। अन्याय 2 रुपये गहू असेल तर 2.5 रुपये घेत आहे, तांदूळ 3 रुपये आहे तर 3.5 रुपये घेत आहे। एकूण असे 90 रुपये एका कंट्रोलचे होत आहेत। तो शिदे 120 पुन्हा 140 ह्या पद्धतीची मनमानी त्यानं चालू केली आहे। चालू करून माल 3 दिवसाच्या नंतर सोडवा, नाही तर तुम्हाला माल भेटणार नाही असा तो बोलत होता। स्वतः तहसीलदार पठाणसाहेब हे सुद्धा चौकशीला येऊन त्यांना सुद्धा स्वतः लेखी देत आहे लिहून का मी हे पैसे घेतल्याशिवाय या लोकांना माल देणार नाही। तरी पण शासकीय अधिकारी हे कारवाई वेळेपुरतं समजदारी करून त्याला निलंबित केले। DC नन्नावऱ्याला जोडण्यात गेला, पुन्हा 1 महिना होत नाही, एकाच महिन्याचा माल DC नन्नावऱ्याला भेटला, नंतर पुन्हा त्यालाच माल दिले। त्याला माल देऊनही पुन्हा तक्रार झाली रानतळोदीवासी कार्डधारक लोकांना। पुन्हा तो म्हणायला लागला की माझा का केल्या। वेळोनवेळ त्याच गोष्टी करण्यापेक्षा आम्ही म्हणत आहोत, आम्ही 17 येता 36 वर्षापासूनचे आज 36 वर्षापासूनचे आज गरिबाचे एक कार्डधारक 84 कार्डाचे पैसे 20 रुपये प्रति पकडला तरी 1,46,000 का जे होतील ते, पण ते सुद्धा पैसे त्याच्यावरून रिकव्हरी करून या अधिकाऱ्याची काहीच तक्रार करूनही फायदा दिसत नाही आहे। तर आमचा न्याय कसा मिळावा? न्याय मिळत नाही तर आम्हाला बस झाला, समाधानी पुरता तुम्ही 10 नंतर तुमचं काम बरोबर होत आहे असे बोलून आळे साहेब आणि तहसीलदार साहेब यांना कमसे कम आमच्याकडं 35 वर्षापासूनच्या फायली जैसे ते बनवून आहेत, तरी पण कोणीच लक्ष देत नाही आहे। याच्यावर निर्णय कारवाई करण्यात यावं। ते आम्ही गोदाममध्ये जातो तर गोदाम काही पुरेसा आम्हाला भेटत नाही आणि भाव जास्त घेते तो
आणि मालही कमी देते. माल कमी देते म्हणून सन्या म्हणायला गेला तर तोच आम्हाला मारून सन्या ढकलून सन्या साईडले काढते दुकानच्या बाहेर. चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ श्री हनुमान मंडळातर्फे स्वर्गीय चांगुणाताई मुनगंटीवार स्मृती प्रित्यर्थ 3, 4 आणि 5 जानेवारी रोजी टागोर शाळेच्या पटांगणावर राज्यस्तरीय खुले पुरुष आणि महिलांचे भव्य इनामी कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत विदर्भ तसंच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना सहभाग घेता येईल. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षीस आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. चंद्रपूर केसरी ठरणाऱ्या खेळाडूला स्वर्गीय चांगुणाताई स्मृती प्रित्यर्थ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे 21,000 रुपये रोख तसंच चषक आणि मानाचा पट्टा देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचप्रमाणे चंद्रपूर उपकेसरी ठरणाऱ्यास 11,000 रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 66 किलो वजन गटापासून 45 किलो वजन गटांपर्यंत महिला आणि पुरुषांकरिता विविध रोख पारितोषिकं ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेकरिता विदर्भातून तसंच महाराष्ट्र राज्यभरातून पुरुष आणि महिला खेळाडूंना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक किशोर जोरगेवार, भैयाजी अवघडे, अशोक आंबीरवार, धनंजय गुड, विनोद शेळकी, राजेंद्र अवघडे, छोटू बडगेलवार, किशोर मसाले, नामदेव राऊत, गजानन क्षीरसागर, शेखर पडगेलवार, राजेश सोलापन, उमेंद्र अवघडे, यशवंत टोंगे, बाळू कोतपल्लीवार, सुरेश दुरसेलवार, अविनाश रेवणकर आणि समस्त आयोजन समितीतर्फे कळवण्यात आलं आहे. आदिवासी सामाजिक संघटना शाखा एळगावच्या वतीनं 25 डिसेंबरला आदिवासी जनजागरण प्रबोधन मेळावा तसंच सामाजिक सभागृहाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूळ तालुक्यातील एरगाव येथे आदिवासी सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी प्रयत्न करून आमदार केशव मानकर यांच्या स्थानिक विकास निधीतून येथे सामाजिक सभागृहाचं बांधकाम करून घेतलं. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जेडपी सदस्या संध्या गुरमुले, नगराध्यक्षा उषा शेंडे, चंदू मारगोंडवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रभाकर भोयर, मंगला कडते, नंदू रणदिवे, रेखा गद्देवार, अलका आटराम, नामदेव कोडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचं आणि या मेळाव्याचं विधिवत उद्घाटन झालं. पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमातील आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची मालिका पूर्ण करण्यासाठी आपण सातत्यानं कार्य करत आहोत. समाजातील शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे हेच भाजपाचं ध्येय आणि यातूनच सक्षम तसंच उज्ज्वल भारताच्या निर्मितीचं स्वप्न पूर्ण होणार असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. या गावातील तो कोणत्याही समाजाचा असो, आदिवासी असो, दलित असो, ओबीसी असो की कोणत्याही समाजामध्ये येणारा माणूस असो, माझ्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि भारतीय जनता पार्टीवर आपण अंतःकरणापासून बोलून गेलो. या मंचावर बसलेल्या माझ्यापैकी सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून वाटतं की आपण जितका विकास गावाचा करू शकतो तितका विकास करण्यासाठी आपण पूर्ण मेहनत केली पाहिजे. आणि याचं कारण साधं आणि सोपं आहे. 15 ऑगस्ट 1947 ला या देशाचं स्वातंत्र्य प्राप्त झालं. हजारो शहीदांनी, लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, परिवाराची चिंता केली. एकच स्वप्न की गावाचा विकास व्हावा. महात्मा गांधी म्हणायचे की देशाचा आत्मा कुठं बसत असेल तर तो गावामध्ये बसतो. दुर्दैवाने ज्यांच्या हाती 50 वर्ष सत्ता राहिली त्यांनी दुर्दैवाने गावाचा विचार केला नाही, शेतकऱ्यांचा विचार केला नाही, कष्टकऱ्यांचा विचार केला नाही. महागाई वाढत गेली, शेतकऱ्यांच्या वस्तूंना, शेतकऱ्यांच्या अवजारांना लागणाऱ्या गोष्टी वाढत गेल्या.
पण शेतकरी मात्र तसाच पिचत राहिला. भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न घेऊन मग मध्य प्रदेश, गुजरात मध्ये आज शेतकरी आत्महत्या करत नाही. याला कारण तिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. गुजरात मध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. मध्य प्रदेश मध्ये 18% कृषी उत्पन्न वाढलं. आज छत्तीसगडचा मजूर जो कधी आपल्या विदर्भात मजुरीसाठी यायचा, आज लोक सांगतात आता छत्तीसगड का मजदूर हमको नहीं मिलता, कारण छत्तीसगड मध्ये विकासाची कामं वाढली. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार, मी विधानसभेत एकदा मागणी केली होती की तुम्ही आदिवासी बांधवांसाठी खर्च केला म्हणून सांगता, आदिवासी बांधवांसाठी 9% अर्थसंकल्पातली राखीव ठेवली म्हणून सांगता. पण मला कधी मुंबई परचाके आत्राम मसराम नावाचा बिल्डर का दिसत नाही, कारण तो अजूनही मुंबई पर्यंत खेड्यातून पोहोचू शकला नाही. तुम्ही आश्रमशाळा केल्या, पण त्या आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण प्राप्त व्हावं, त्यांनी जगाच्या नकाशामध्ये भारताचा झेंडा हातात घेऊन उंच फडकवावा. कुठेतरी अवकाश यानामध्ये माझ्या भामरागडचा एखाद्या आदिवासी कुटुंबातला गरीब पोरगा हाही त्या अवकाश यानात एक सायंटिस्ट म्हणून जावा. पण दुर्दैवाने ज्या आश्रमशाळा केल्या ते विद्यार्थ्यांसाठी नसून त्या मॅनेजमेंटचं घर चालवण्यासाठी पूर्ण तयार झाली. कार्यक्रमाला एरगाव येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. वळूया दुसऱ्या बातमीकडे. चंद्रपूर वार्ड क्रमांक 3 मधील 20 एकर जागेवर बेंडले नामक इस्मानं आपला मालकी हक्क केल्यामुळे मागील 40 वर्षांपासून रहिवाशी असलेल्या सुमारे 5000 झोपडपट्टी वासियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं या झोपडपट्टी धारकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील झोपडपट्टी धारकांच्या जागेवर M.K. बेंडले यांनी स्वतःची मालकी असल्याचा दावा केलाय. हे झोपडपट्टी धारक आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात आपली बाजू मांडू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने बेंडलेंविरुद्ध वेकोली या प्रकरणात बेंडले यांच्या बाजूनं न्याय दिला आहे. त्यामुळे 5000 नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे त्या जागेवर 1920 पूर्वी मालक म्हणून सरकारचं नाव दर्शविल्याचे पुरावे झोपडपट्टी धारकांजवळ आहेत. नंतर त्या जागेवर S.K. बेंडले परिवाराचं नाव चढवण्यात आलं. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं या झोपडपट्टी वासियांवर बेघर होण्याची वेळ येऊ न देता त्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. दुर्गापूरच्या झोपडपट्टीच्या संदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्या निर्णयाचा आम्ही पूर्ण सन्मान राखतो, पूर्ण आदर राखतो. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी राहणाऱ्या 5000 झोपडपट्टीधारकांना आर्थिक चणचणीमुळे, गरिबीमुळे, रोज कमावणारे रोज खाणारे लोक असल्यामुळे त्यांना न्यायालयात आपली बाजूसुद्धा मांडता आली नाही. आजही त्यांना स्टे ऑर्डर आणायचा आहे, मिळू शकतो, पण त्यांना 30,000, 70,000, 80,000पर्यंत वकिलांनी जी फीज मागितली तीसुद्धा जमवता आलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे आमची मागणी आहे की मुंबईतील कॅम्पाकोलाच्या संदर्भात जी सक्रियता सर्व लोकांनी दाखवली, चंद्रपुरातील एका गरीब लोकांच्या कॅम्पाकोलाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करावी, या प्रकरणात या लोकांना बेघर होण्यापासून वाचवावं अशी आमची मागणी आहे. ही मागणी जर पूर्ण केली नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन प्रहार पक्षाच्या वतीने छेडणार आहोत. त्याचप्रमाणे माझं एखाद्या चांगल्या निष्णात सिव्हिल मॅटरमध्ये पारंगत अशा वकिलांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी निशुल्क किंवा वाजवी दरामध्ये हे प्रकरण न्यायालयात मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि 5000 गोरगरीब लोकांचा एक सहानुभूतीपूर्वक त्यांनीसुद्धा विचार करावा असं नम्र आव्हान या ठिकाणी करतो. या झोपडपट्टीधारकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची सरकारकडे आग्रही मागणी आहे. यावेळी शेख मुबारक, शेख अजीज, कांता मेश्राम, छाया मेश्राम, हर्षिला रामटेके उपस्थित होते. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 3 जानेवारीला जोडदेऊळ मंदिर चौक येथे सकाळी 8 वाजता क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांची 184वी जयंती साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नंदू नागरकर, ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील। शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालक मालकांनी आणि वार्डातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावं असं आवाहन राजेंद्र खांडेकर, अशोक मोगरे, मुझफ्फर खान, बळीराम शिंदे, जाकीर शेख, राजू मोहुर्ले, मधुकर राऊत, सुनील धंद्रे, अशोक बुतले, बंटी मालेकर, दादाजी शीतलवार, कुंदन रायपुरे, रमेश मूल, विनोद चन्ने, रवी आंबटकर, केशव पाथरकर, तुलाराम भानारकर, बल्लू चव्हाण, दामू भोयर, बदरुद्दीन शेख, बंडू भगत, किरण दामणे, मधुकर गुजरकर, प्रभाकर कोकम, गुलाब मेश्राम, जाकीर शेख, बाळू उपलंजीवार, सिनू सुदाला, राकेश खोब्रागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे। शेवटी एक नजर हेडलाईन्सवर। रानतळोदी वासियांना केला जातो चढ्या दरानं स्वस्त धान्य पुरवठा, दुकानदाराची मनमानी, परवाना रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा जिल्हा पुरवठा कार्यालयावर मोर्चा। येळगाव येथे आयोजित आदिवासी मेळावा आणि सामाजिक सभागृहाचा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। आणि दुर्गापूर झोपडपट्टी वासियांना न्याय द्यावा, पप्पू देशमुख यांची पत्रकार परिषदेत मागणी। तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र। आज इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह।